आता एक महत्त्वाची बातमी। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासमधील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती। कालही या मारहाणीचे पडसाद उमटलेले होते। उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनीही गायकवाड यांच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली होती। आज आमदार गायकवाड यांना एकनाथ शिंदे प्रत्यक्ष भेटीसाठी बोलावण्याची शक्यता आहे। या मारहाणीचा निषेध आज विरोधकांकडून केला जाऊ शकतो। पायऱ्यांवर विरोधक संजय गायकवाड यांच्या विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे। अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। अक्षय, एकीकडे एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांचे कान टोचलेले आहेत, मात्र आज प्रत्यक्ष भेटीसाठी बोलावण्याची शक्यता आहे। दुसरीकडे याच मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याचा अंदाज आहे। नक्कीच ऋतुजा, आपण जर या सगळ्या संदर्भात बघितलं तर संजय गायकवाड यांच्या माध्यमातून जे कृत्य करण्यात आलं होतं याबाबत तीव्र नाराजी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आणि त्याबद्दलचं प्रेस नोट देखील एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून काढण्यात आली। मात्र काल एकनाथ शिंदे हे बोरिवली दौऱ्यावर होते आणि त्यामुळं आज एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात संजय गायकवाड यांना बोलवून समज दिला जाऊ शकतो अशी माहिती मिळते। कारण एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच आपले सगळे पक्षाचे नेते पदाधिकारी यांना कडक शब्दात समज दिला होता की बोलून नाही तर आपण आपल्या कामातून व्यक्त व्हा, विरोधकांना आपल्यावरती टीका करायला संधी मिळेल असं कुठलंही कृत्य तुमच्याकडनं होता कामा नये असे एकंदरीतच आदेश वजा तंबी एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनापूर्वी झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये दिली होती। मात्र असं असतानाही या सगळ्यात संजय गायकवाड यांचं जे कृत्य समोर आलं होतं या कृत्याचा त्यांनी निषेध केलेला आहे आणि याचे पडसाद काल विधिमंडळामध्ये उमटले होते। आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे, त्यामुळं या सगळ्यात आज पुन्हा एकदा यावरनं वातावरण तापण्याची शक्यता आहे। मात्र एकनाथ शिंदे या दरम्यान आता संजय गायकवाड यांच्यावरती कारवाई करावी ही मागणी जोर धरू लागली आहे आणि याचमुळं आज एकनाथ शिंदे संजय गायकवाड यांना भेटीसाठी बोलवून त्यांना कसा समज देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं आपण बघतोय की ज्या आकाशवाणी आमदार निवासच्या उपहारगृहामध्ये कॅन्टीनमध्ये हा सगळा प्रकार घडला होता। यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संपूर्ण अधिकाऱ्यांनी या उपहारगृहाची तपासणी केली होती। काही खाद्यपदार्थाचे नमुने देखील तपासणीसाठी ताब्यात घेतले होते आणि यानंतर काल रात्री उशिरा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीनं या उपहारगृहाचा परवाना जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। आणि यानंतर आपण बघतोय की या उपहारगृहात एरवी जर आपण बघितलं तर सध्या राज्याच्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशनाचा काळ आहे। एरवी या उपहारगृहामध्ये यावेळी मोठी गर्दी आपल्याला सकाळच्या वेळेस वर्दळ बघायला मिळते, कारण सकाळी 6:30-7 वाजतापासूनच या ठिकाणी वर्दळ सुरू होते। आमदार निवासात मोठ्या संख्येनं आमदार, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे सचिव या सगळे राहायला मुक्कामी असतात आणि त्यामुळे मोठी वर्दळ एरवी या भागात बघायला मिळते, या कॅन्टीनमध्ये बघायला मिळते। मात्र आज आपण बघतोय की काल मध्यरात्री झालेल्या या परवाना निलंबनानंतर आता हे उपहारगृह बंद ठेवण्याच्या सूचना, कुठलेही खाद्यपदार्थ न विकण्याच्या सूचना या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाने दिलेल्या आहे। आणि यात सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट पुढे येत होती की सातत्यानं आमदारांच्या माध्यमातून याबाबत तक्रार केली जात होती। जेवणाच्या दर्जाबाबत, निकृष्ट पदार्थाबाबत तक्रार दरवर्षी केली जात होती। मात्र त्या कंत्राटदारांना वर्षानुवर्ष ह्याच कॅन्टीनचा नाही तर संपूर्ण शासकीय आस्थापना ज्या आहेत त्या ठिकाणी जे कॅन्टीन्स किंवा जे उपहारगृह चालतात त्या ठिकाणी काही ठराविकच कंत्राटदार आहे ज्यांना वर्षानुवर्ष तेच कंत्राट मिळत आलेलं आहे। कंत्राट जरी दुसऱ्याच्या नावाने असलं तरी हे उपहारगृह चालवण्याची जबाबदारी तो व्यक्ती घेत होता आणि त्यामुळं आता याची सगळ्यात गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। एकीकडे संजय गायकवाड यांच्याबद्दल तर नाराजी व्यक्त केली जाते, त्यांच्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली जाते, मात्र दुसरीकडे निकृष्ट दर्जाचं जेवण विकणाऱ्या या उपहारगृहाचं देखील समर्थन केलं जात नाही आहे आणि म्हणूनच अन्न औषध प्रशासन विभागाने आता याची चौकशी सुरू केलेली आहे। काही नमुने ताब्यात घेतलेले आहे आणि यानंतर आता हे उपहारगृहाचा परवाना निलंबित करून हे उपहारगृह बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत। अगदी, त्यामुळे तक्रारींमध्ये तथ्य आहे, मात्र गायकवाड यांच्या कृती संदर्भात आता काही कठोर कारवाई होते का हे पाहायचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।